जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पुढील 4 दिवसांमध्ये अजून 5 योजनांचे पैसे खात्यात जमा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती आली आहे. सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. खूपच आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. व्हिडिओवर पुढे जाण्या अगोदर चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करून घ्या. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी ते करत आहोत, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती सांगितलेलं आहे. पुढील दुसरी त्यांनी घोषणा केली. पंजाबराव देशमुख व्याज सवलत. 3 लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास 3% व्याज सवलत अनुदान दिला जातं. या वर्षासाठी 62 कोटी खर्च करण्यात आलेले आहेत. अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ दिली आहे. 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत. त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयांचा निधीस मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तिसरी महत्त्वाची घोषणा त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना या संदर्भात केली आहे. 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली. आजवर 14,31,000 शेतकऱ्यांना बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पुढील चौथी मोठी घोषणा त्यांनी 2023च्या खरीप हंगामात राज्यातील 1,70,00,000 लाख व रब्बी हंगामात 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवला. विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरते. मागील वर्षी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. चालू वर्षी 5,174 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आणि शेवटी 5वी घोषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांकरिता नवशेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या मदतीने दरवर्षी 3 टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. त्यात राज्य शासनाने आणखी 6,000 रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतलाय. त्याकरिता 5,700 कोटी रुपये इतका निधी देण्यात आलेला आहे आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्याच्या हिश्श्याचा पहिला टप्पा म्हणून 1,720 कोटी रुपये जमा देखील झालेले आहेत, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मित्रांनो, या 5 योजनांचे पैसे 4 दिवसात आपल्या बँक खात्यावरती जमा होतील, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.